हॅलो, हे आहे आमचा बोगनवेलिया. हा सध्या फुल ब्लूममध्ये आहे. एवढा उन्हाळा असल्यामुळे कोणाचा तरी फायदा होतोच. तर ह्या बोगनवेलियाचा कणेर ह्या सगळ्यांना ज्यांना भरपूर पाऊस, ऊन, थोडंसं मॉइश्चर, ह्युमिडिटी ह्या अशा गोष्टी आवडतात, तर हा फुलांसाठी खूप सुंदर काळ आहे. पण काहींना आवडत नाही. 40 डिग्रीवरती टेम्परेचर काही झाडांना सोसत नाही. त्यातलं हे एक आहे. याला लॉलीपॉपचं झाड म्हणतात. अशी फुलं आहे, पण आता ही बरीच करपली आहेत फुलं. पण काही ज्यांना हे सगळं सोचतं असा हा जो 40 डिग्रीचा जो टेम्परेचर आहे, जे काही झाडांना खूप आवडतं, तर तसे तेव्हा असा फुलांचा बहर होतो. ही एक्झोरा आहे. एक्झोराची एक व्हरायटी आहे आणि ही बोगनवेलियाची एक व्हरायटी आहे. तर ह्या झाडांना खूप आवडतो हा सीझन, कारण त्यांना पाणी कमी, भरपूर फुलं, असा त्यांचा एक ओव्हरऑल त्यांची रिक्वायरमेंट असते. तसंच हा गवती चहा आहे. हा पण छान बहरला आहे आता, कारण आता सध्या एवढा पाऊस पडतो आहे संध्याकाळचा, त्याच्यामुळे, आणि रात्रीचा गारवा असतो. तर या झाडांना हे ग्रासची व्हरायटी आहे ही गवती चहा. तर त्याच्यामुळे, आणि ह्याचं सारखं आम्ही कटिंग करत असतो. चहात घालायला आम्ही हे वापरत असतो. तर त्याच्यामुळे हा पण छान आता बहरला, पण तरी करपतात. ह्याचे टिप्स बघा, हे अशी करपत असतात. या गुलाबाला हे आत्ताचं जे क्लायमेट आहे अजिबात सूट होत नाही आहे. पण येईल, पावसाळा एकदा संपला की आता ह्याची फुलं बघा ही अशी होतात, पण त्याचा काही उपयोग नसतो, ती काढून टाकायची असतात. म्हणून आता हे एकदा पावसाळा सुरू झाला की ह्याचं कटिंग करणार आणि हे छान होईल परत. तसंच हे गुलाब पण आहे, पण परत ही फुलं अशी ह्याच्या कळ्या करपतात अशा, आणि म्हणून ह्याची फुलं पण बघा ही अशी येतात फुलं. दॅट्स नॉट गुड. कळ्या येतात. झाडांमध्ये भरपूर पोषण आहे, भरपूर न्यूट्रियंट्स आम्ही त्यांना देत असतो, आणि प्लस गच्चीत आहे झाडं असल्यामुळे त्यांना उन्हामुळे ते स्वतःचं खाद्य तयार करत असतात, स्वतःसाठी फर्टिलायझर तयार करत असतात. पण तरी आत्ताचा जो एवढा तडाखा आहे ते गुलाबाला एवढं आवडत नाही. गुलाबाला मॅक्स 30पर्यंत चालून जातं. दिस इज टू मच. गोकर्णाला आवडतं हा सीझन. छान फुलं येतात त्याला. परत हे गुलाब पण असंच आहे, काय ह्याला फार काही, दे आर जस्ट वेटिंग की हा सीझन कधी संपतोय. ही चमेली आहे आमची. चमेली बहरली आहे, अजून फुलं यायची आहेत ह्याला. तशीच ही कणेर आहे. कणेरला आवडतो हा सीझन असा. एकदम स्ट्रॉंग उन्हाळा जर असेल, पण तरी बघा ही अशी ही कुरकुरीत होत आहेत. ही एक्झोराची व्हरायटी, यांना आवडतो हा सीझन. आता हे लॉलीपॉपचं झाड आहे अजून टिकून, त्यांना चालतं, पण तरी पानं अशी, पाणी घाला काही करा, पण तरी पानं त्यांची अशी कुरकुरीत होतात. ही आमची सदाफुलीची एक व्हरायटी आहे, त्याच्यामध्येच हे असं आम्ही फिलर म्हणून एक वापरलं आहे. इथे पण काही झाडं आहेत. हे आमचं टेरेस गार्डन आहे. तर सध्या ज्या झाडांना हा असा उन्हाळा, पावसाळा हे क्लायमेट सूट होतं ते छान बहरत आहेत. ही आमच्या सगळ्या ह्या जास्वंदी आहेत. कळ्या भरपूर असतात या झाडाला. हे पण आहे. ही 2 व्हरायटी आहे जास्वंदाच्या. याच्यामध्ये एक मीच तयार केलं होतं याचं कटिंग, म्हणून त्याला बघा हे असं लाल लाल कळीचं हे जास्वंदी एक आहे, आणि हे दुसरं आहे, हे मदर प्लांट एक दुसरं आहे. याला पिवळं अशी मोठी ह्याला पिवळी फुलं येतात. सो हे एक वेगळी आहे व्हरायटी. ही अजून एक वेगळी व्हरायटी आहे पिवळ्या फुलांची. अजून त्याला फुलं नाही आली आहेत, येतील. कळ्या आहेत, फुलं पण येतील. लिंबू लागलेत, हे अधूनमधून चालूच असतात लिंबांचं. एक्झोरासाठी हा सीझन बेस्ट आहे, मी आधी म्हटल्यासारखं. हा बघा, ही एक वेगळी व्हरायटी आहे माझ्याकडे एक्झोराची. कढीपत्ताला खूप आवडतो, सगळ्यांना माहिती आहे. म्हणून साऊथ इंडियामध्ये कढीपत्त्याचा एवढा वापर आणि एवढा बहर असतो इथे, कारण हा बघा हा असा कडक उन्हाळा खूप आवडतो. तशीच ही एक्झोराची माझी व्हरायटी एक आहे.
यांचं सारखं आम्ही कटिंग करत असतो. ही सारखी अशी जी होऊन जातात फुलं, तर त्यांना आम्ही कटिंग करून टाकतो आणि मग त्याच्यामध्ये परत नवीन पालवी फुटते, नवीन फुलं येतात. ही अशी तगर आहे, ही बघा. हा संक्रांत वेल आहे ही, पण आता काही ह्याचा सीझन नाही आहे. आणि हे आमचं स्टार ऑफ आर्ट टेरेस मोगरा. याला भरपूर कळ्या येतात. हा ह्याचा आता बहुतेक हा शेवटचा बहर असावा, माहीत नाही. अजून पण येतील जायचं कटिंग नंतर केल्यावर, फुलं येऊन गेल्यावर. पण भरपूर कळ्या आलेल्या आहेत ह्याला. हा डबल मोगरा आहे. हे अनंताचं झाड आहे. अजून याला काही कळ्या नाहीत, पावसाळ्यात येतील. तसंच हे पारिजात पण आहे. एक रबर प्लांट आहे. हे पण एक एक्झोराची व्हरायटी आहे, पण ह्याला अजून काहीच बहर नाही आहे. ह्याचा बहर होऊन गेला, कारण ही हायब्रिड व्हरायटी आहे, तर ही थंडीमध्ये फुलली होती. तशीच ही मधुमालती आहे माझ्याकडे, पण ही कुंडीत असल्यामुळे काय खूप येत नाही. आणि ह्याच्याबरोबर हे याचं को गार्डनिंग झालेलं आहे. याच्याबरोबर एक लिंबू आलं आहे, पण त्या लिंबाला एक कलमी झाड नाही आहे, असंच बीपासून उगवलेलं आहे. आम्ही काय काढू शकलो नाही. आता त्याला एवढे काटे आहेत की ते काढता येत नाही आहेत. अजून एक मला दाखवायची होती निसर्गाची किमया, ती म्हणजे एक कलिंगड आलं. हा वेल आहे त्याचा. आणि हा कशातून आला आहे हे बघा. हा असाच वेल आम्ही ठेवला, तर आता हा वेल वाळत चाललाय, कारण हा वेल आहे या केळ्यामध्ये. आम्ही काही ते काढलं नव्हतं. हे आमच्या केळीचं झाड आहे, जे आम्ही एका ग्रो बॅगमध्ये लावलं आहे. हे बघा, ही केळी आहेत. अजून काय केळी लागली नाहीत कधी, पण ही अशी केळी आहेत. अवोकाडो आहे. बरेच आता एक पॅन्डेमिकमध्ये आम्ही हे अवोकाडो मागवलं होतं, हे झाड. आणि आहे माहीत नाही आता कधी याला फळं लागतील तेव्हा लागतील. लेट्स सी. ही अशी अजून इथे दिवाळीमध्ये आम्ही याला इथे अशीच ही याच्या पाकळ्या घातल्या होत्या झेंडूच्या, कारण हे झाड आहे, हे लिली आहे, केना लिली ही. पण केना लिलीमध्ये एवढी याला काही साईडला अशी बरीच जागा असते, मग आम्ही त्याच्यामध्ये पाकळ्या घातल्या होत्या, कारण झेंडू बऱ्याच झाडांबरोबर को एक्झिस्ट करू शकतो. आणि हे बघा, ही याला फुलं आली होती. दिवाळीत ज्या पाकळ्या आपल्याकडे आपण फुलं आणतो ती कधी फेकायची नसतात, त्याच्या पाकळ्या अशा झाडात तुम्ही घालू शकता. आणि झेंडू बऱ्यापैकी सगळ्याच झाडांबरोबर को एक्झिस्ट करू शकतो एकाच कुंडीमध्ये. ही आमची हेलिकोनिया आहेत. हेलिकोनियाला पण एवढं वरचं जे ऊन असतं, एवढं कडक ऊन जे आता पडतं आहे ते मे महिन्यात, आणि 40 डिग्री, ते तर अजिबात नाही आवडत त्यांना भरपूर पाणी लागतं, जर तुम्ही ऊन पण भरपूर देणार असाल तर. पण आमच्या ड्रिप इरिगेशनमधून जेवढं काही पडतं ते त्यांना बहुतेक पुरेसं नसावं. आणि इथे आमचं सगळे कॉम्पोस्ट बिन्स आहेत. हे आम्ही घरी कॉम्पोस्ट करतो, म्हणजे जो आपला घरातला ओला कचरा असतो, पालापाचोळा असतो, तो सगळा असा आम्ही अशा कुंड्यांमध्ये, ज्या रिकाम्या कुंड्या आहेत, आता ह्याच्यात झाडं लावू आम्ही पावसाळ्यात, पण आता ज्या रिकाम्या कुंड्या आहेत त्याच्यामध्ये हे असं आपला ओला कचरा टाकतो आणि त्याचं कॉम्पोस्ट तयार करतो. असं दिसायला लागतं. नंतर हळूहळू होतं, साधारण एक महिन्याभरामध्ये, दीड महिन्यामध्ये असं कॉम्पोस्ट तयार होतं. तर हे आमचं टेरेस गार्डन.